विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन आहात, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण की यापुढील तासिका आपल्या या चॅनलवर होणार आहेत. लाईव्ह तासिका होण्यासाठी काही त्याच्या अटी आहेत, त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब करून घेतलात तर त्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह तासिका घ्यायला येईल. स्कॉलरशिपवाला म्हणजे यावरती आपल्याला 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिपच्या तासिका याच चॅनलवरती घेतल्या जाणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 20 प्रश्न अभ्यासले होते. आज त्याच्या पुढचे प्रश्न आपल्याला अभ्यासावयाचे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय पाहू. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन आम्ही हे मागील 6 वर्ष झालं या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतोय. तर माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहू. काल आपण 20 प्रश्न घेतले होते. आज 21व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. 1.5 अधिक 2.5. आता आपल्याला इथं 1.5 लिहिता आलं पाहिजे. 1.5 म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा, ह्याला 1.5 म्हणतात. हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. ह्यालाच अपूर्णांकात बे बे आणि 1 3 3/2. हा काय झाला 3/2. त्यानंतर 2.5. 2.5 कसं लिहिलं जातं, 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 2.1/2. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात झाला. ह्याला अपूर्णांकात घ्यायचं म्हणजे बेदोनी 4. ह्या पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. बेदोनी 4 आणि त्याच्यामध्ये अंश मिसळायचा. काय होतं 5. 5/2. मग यांची बेरीज करायची आपल्याला. हे 3/2 अधिक 5/2. खूप सोपी बेरीज आहे. कशामुळं, छेद समान दिलेला आहे ऑलरेडी, समान करायची गरज नाही. छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या. छेद समान असलेला घेतला, बेरीज आहे, अंशांशाची बेरीज करा. 3 अधिक 5, 3 आणि 5 किती झाले 8. 8/2. आपल्याला पर्यायामध्ये एकतर 8/2 असेल उत्तर, किंवा या 8ला 2 भाग जाते. बे बेचोक 8 किंवा 4 या दोन्हीपैकी एक आपलं उत्तर असेल पर्यायामध्ये. आलं. काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 22. काल आपले 20 झाले होते. आज आपल्याला प्रश्न क्रमांक 22 घ्यायचा आहे. का आहे प्रश्न क्रमांक 22. 250 चा म्हणजे गुणिले किती 3/5 अधिक 250 चा म्हणजे गुणिले 1/5. पहा आता 250 चा 3/5 किती हे काढू. या 5 न 250ला भाग जातं. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. ह्याचा काहीच नाही म्हणजे 1 आहे. 5 1 5, 5 5 25 0. 50 गुणिले 3 अधिक 5 1 5, 5 5 25 0. 50 गुणिले 1, 50 गुणिले 3 किती 150 अधिक 50 गुणिले 1 50. 150 अधिक 50 म्हणजेच उत्तर काय येते 200 हे उत्तर येते. किती सोपं आहे, अवघड आहे का काही. ह्याचा 250चा 3/5 काढा, 150 येतो. 250चा 1/5 काढा, किती येतो 50 येतो. मग हे 150 अधिक 50 बरोबर 200. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता. आता आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं हे माहिती आहे. छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं हे माहिती आहे. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा असणारा अपूर्णांक. छेदापेक्षा अंश मोठा असणारा अपूर्णांक. आता पहा, पर्यायी 1 छेदापेक्षा अंश मोठा म्हणतोय. इथं छेद मोठा आहे, आपल्याला अंश मोठा पाहिजे. 21/40, 25/47 छेद मोठा आहे, अंश मोठा पाहिजे आपल्याला. 17/15 इथं काय आहे
छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणजे हा काय आहे 17/15 हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि हे छेदापेक्षा अंश मोठा हे या ठिकाणी आपल्याला काय म्हणले अंशाधिक अपूर्णांक, ह्याचा छेद मोठा आहे ह्याचा छेद मोठा आहे, इथं 18/27 असेल, ह्याचाही छेद मोठा आहे म्हणून हे येणार नाही, मग काय असेल 17/15 हा छेदापेक्षा अंश मोठा आणि हे 21/40 25/47 18 हे अंशाधिक छेदाधिक अपूर्णांक आहेत, यांचा अंशापेक्षा छेद मोठा आहे, हे छेदाधिक आहे आणि हा छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? आता छेद मोठा असलेला अपूर्णांक कोणता म्हणते? आता छेदाधिक कुणाला म्हणायचं? अंशापेक्षा छेद मोठा असलेला अपूर्णांक, अंशापेक्षा छेद मोठा असणारा अपूर्णांक. अंशापेक्षा छेद मोठा असणारा अपूर्णांक. आता इथं काय आहे 4/3, ह्याचा अंशच मोठा आहे, आपल्याला छेद मोठा पाहिजे. 9/8 ह्याचाही अंशच मोठा आहे, 12/15. पहा हा काय आहे अंशापेक्षा छेद मोठा आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. इथे अंश अधिक आहे हे येणार नाही, उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 येते, 12/15 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 8.2/7 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा असणाऱ्या अपूर्णांकात रूपांतर करायचे. ह्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना काय करायचं? पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश आणि छेदामध्ये इथं जे छेद आहे तेच छेद घ्यायचा. पूर्णांक किती आहे 8, गुणिले छेद किती आहे 7, अधिक अंश किती आहे 2 आणि छेद किती आहे 7. मग या दोघाचा गुणाकार करा. 8×7 = 56, 56 अधिक 2 छेदामध्ये 7, 56 आणि 2 किती झाले 58, 58/7 हे उत्तर येते. उत्तर काय येते 58/7 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? 58/7 हे उत्तर येतंय. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी 19/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 19/5 हे अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे हा, ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे म्हणजे काय करायचं? या 19ला 5 भाग घाला, 5×3=15, 5×1=20 जास्त होते, 5×3=15, 19 मधून 15 गेले 4 उरले. हा जो भागाकार आला हा काय आला? पूर्णांक आला. हा काय असेल? पूर्णांक. हे 3 पूर्णांक, बाकी जे उरली हे काय आहे? बाकी उरलेली अंशात लिहायची, हे 4 आणि हा 5 जशास तसं 3.4/5, 3.4/5 हे उत्तर असेल. 3.4/5 हे उत्तर असेल. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी मिश्र अपूर्णांक कोणता? मिश्र अपूर्णांक कुणाला म्हणायचं? तर मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक, ज्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक आहे त्याला मिश्र अपूर्णांक. हे मिश्र आहे का? नाही, अपूर्णांक आहे. हे अपूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे. तर मिश्र म्हणजे या ठिकाणी हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 2 8.3/7 हा मिश्र अपूर्णांक आहे. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 3.2/5 या अपूर्णांकाचा अचूक अंश कोणता? अंश ओळखायचे. तर 3.2/5 ह्याचा अंश ओळखायचे. तर ह्याला काय करायचं, प्रथम ह्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा, म्हणजेच अपूर्णांकात रूपांतर करा. ह्याला आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. काय करा, 3 × 5 + 2/5 जसे तसं. 3×5 = 15 आणि 2 17. मग 17/5. आता 17/5 आला म्हणजे 17 काय झाला, हा अंश झाला. 5 काय झाला, छेद झाला. हा 17/5. अशा पद्धतीने आपण ह्याला लेखन करतो. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न. 4.1/2 गुणिले 3.2/3 गुणाकार करायचे. तर काय करू आपण, प्रथम ह्याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. ह्याला काय करा, अपूर्णांकात, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा. आता अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे या दोघाचा गुणाकार. 4 × 2 = 8 आणि 1 9. 9/2 गुणिले या दोघाचा गुणाकार. 3 × 3 = 9. 9 गुणिले 3 × 3 = 9 2 11. 11/3. आता या ठिकाणी आपल्याला 9/2 गुणिले 11/3. या 2 9ला भाग जाते का? नाही. किंवा 2 11ला भाग जाते का? किंवा कुठल्या दुसऱ्या संख्येनं 9ला आणि 2ला भाग जाते का? नाही. 11ला 3ला भाग जाते का? नाही. या 3 9ला, 3 आणि 9ला कशानं भाग जाते? 3 न जाते. 3 1 3, 3 3 9. मग आता इथं काय राहिलं, 3/2 गुणिले 11. आता ज्या वेळेस आपण 3/2 गुणिले 11 हा अपूर्णांकाचा गुणाकार करतो, त्यावेळेस अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी आपण काय करतो, अंशाचा गुणाकार अंशात. 11 × 3 = 33. छेदाचा गुणाकार छेदात 2, म्हणजे 33/2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 33/2 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढील पर्यायातून 25 अपूर्णांक निवडा. 25 हा अपूर्णांक निवडायचे आपल्याला. 25 पहा, 25 म्हणजे 24 पूर्ण अधिक पाऊण. हे 24 पूर्ण अधिक पाऊण म्हणजे 3/4. तर 25 कसा लिहिला जातो? 24.3/4 अशा पद्धतीनं 25 लिहिला जातो. 24.3/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. 24.3/4 हा 25 असे म्हणतात त्याला. आलं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. का आहे प्रश्न क्रमांक 31? 10.1/2 म्हणजे किती? 10.15, 10.5, 10.15 का 10.11? आता या ठिकाणी हे काय आहे? 10 पूर्ण आहे आणि हे 1/2 म्हणजे अर्धा. म्हणजेच आपण ह्याला 10.5 असे म्हणतो. 10.5. 10.1/2. पूर्णांक म्हणजे पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा. 10.5 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. याचं काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईव्ह तासिकेला तर विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. आणि सर्वांना विनंती आहे, तुमच्यासाठी हे चॅनल नवीन आहे सर्वांसाठी, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32.
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही म्हणते बरं का, येणार नाही म्हणते. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात फक्त अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर करता येते. पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कुणाचं करता येते? फक्त अंशाधिक अपूर्णांकाचंच करता येते. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा ह्याचं करता येते, ह्याचं करता येते, ह्याचं करता येते का? नाही. छेद मोठा आहे, ह्याचं करता येत नाही. ह्याचं करता येते. म्हणजे उत्तर काय असेल? 15/18. आता 18 ने 15ला भागच जात नाही. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होणार? होणार नाही. तर 5 ने भाग घातलं तर 5 दुनी 10, बाकी उरली 2, 2.2/5 येते ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. ह्याचं 4 चौक 16, 1 उरले, हे 4.1/4 येते. ह्याचं 8 दुनी 16, 5 उरले, 8/2.5/8 येते. ह्याचं येत नाही, येणार नाही म्हणते. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 15/18 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल ह्याचं. याचं काय करता येत नाही, पूर्णांकयुक्त. फक्त अंशाधिक अपूर्णांक असेल तरच त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येत नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 5.3/7 अधिक 9.2/7 बरोबर किती? प्रथम ह्याला काय करू आपण? अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. आपण प्रथम काय करू? अपूर्णांकात रूपांतर करू. ह्याचं आपण अपूर्णांकात काय करू? हे रूपांतर करू सर्वप्रथम. मग अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 5.3/7 अधिक 9.2/7. अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे या पूर्णांकाचा आणि छेदाचा दोघाचा गुणाकार करायचा. 7×5 35, 35 मध्ये अंश मिसळा, 36, 37, 38, 38/7 अधिक या दोघाचा गुणाकार करा दादा. 9×7 63, 63 आणि 2 काय होईल? 65, 65/7. मग या ठिकाणी छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या, अंशांशाची बेरीज करा. 38 अधिक 65 ह्याची बेरीज करा अंशांशाची. छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला, अंशांशाची बेरीज करा. काय येईल इथं बेरीज? 38 अधिक 65 बेरीज करा. हे 8 आणि हे 5, 13ला 3, हातचा किती आला? 1 आला. लक्षात ठेवा. 6 आणि हातचा 1 7, 7 आणि 3 10, 103/7 हे तर उत्तर असेल. किंवा या 103/7ला, कारण की प्रश्न हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, उत्तर सुद्धा आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असण्याची शक्यता आहे. पण ह्याला आपल्याला 103/7 उत्तर आले. ह्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. आता 103ला 7 न भाग घाला. 7×1 7, 3 उरलेवरचे घेतले 3, 33 झाले. 7×5 35 जास्त होते. 7 चौक 28, 33 मधून 28 गेले, 5 उरले. किती उरले? 5 उरले. मग जो भागाकार आला तो काय झाला? पूर्णांक. 14 पूर्णांक. उरलेली बाकी अंश आणि छेद जशास तसं. म्हणजे एकतर उत्तर आपल्याला काय असेल? 103/7 हे असेल, किंवा ऑर म्हणजे किंवा 14.5/7 या दोन्हीपैकी एक उत्तर असेल. आलं का लक्षात? काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही. माझ्या चॅनल सोपे प्रश्न आहेत, एवढे सोपे, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 34. का आहे प्रश्न क्रमांक 34? 15.3/8 हा अपूर्णांक लिहा. काय म्हणतंय? 15.3/8 15.3/8. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 15.3/8 म्हणजे हे 15 पूर्णांक
हे 3/8 हा पूर्णांक अंकात लिहिला 15.3/8 अशा पद्धतीने लिहिला जातो. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. बरेचसे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, कारण की या पुढील सर्व तासिका आपल्या या चॅनलवर घेण्यात येणार आहेत. लाईव्ह तासिका सुद्धा याच्यावरती घेतल्या जाणार आहेत. लाईव्ह तासिका घेत असताना त्याचं काही मर्यादा असते, तेवढी मर्यादा तेवढी सबस्क्राईब झाल्याच्या नंतर लाईव्ह तासिका घेता येतात, कारण की या चॅनलचं नावच आपण स्कॉलरशिपवाला ठेवले. यावर आपण 34 स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिपच्या तासिका घेणार आहोत. मग त्यामध्ये सगळे विषय मराठी आले, इंग्रजी आले, बुद्धिमत्ता आले, गणित आले. आलं? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 9.4/5 9.4/5 या अपूर्णांकाचा अचूक अंश कोणता? अंश ओळखायचे. तर प्रथम ह्याला काय करावं लागेल दादा? हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, त्याला सर्वप्रथम आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल. अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावे लागेल. ह्याला अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. ह्याचं अपूर्णांकात रूपांतर करा. 9x5 + 4/5 जशास तसं. 9×5 45 आणि 4 49. 49/5. आता 49/5 म्हणजे ह्याच्यामध्ये अंश आला 49 आणि छेद काय आला 5 आला. आपल्याला अंश म्हणले तर उत्तर काय असेल? 49 हे उत्तर येईल. काय ते उत्तर? 49 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? पुढील पर्यायातून अयोग्य जोडी कोणती? म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. काय दिले? पर्याय क्रमांक 1 4.2/3 बरोबर 14/4. म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं इथं अपूर्णांकात रूपांतर केले, हे बरोबर आहे का बघायचं. पहिला पर्याय घेऊ आपण 4.2/3. याला अपूर्णांकात रूपांतर करा, या दोघाचा गुणाकार करा. 4×3 = 12 आणि 2 14. 14/3 अयोग्य जोडी म्हणजे चुकीची ओळखा. हे येईल का उत्तर? कारण की हे बरोबर आहे, हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 घेऊ 9.2/7. 9×7 = 63 आणि 2 65. 65/7 हे उत्तर येणार नाही. तिसरा पर्याय घेऊ 8.7/5. 8×5 = 40 आणि 7 47. दोघाचा गुणाकार करा. 8×5 = 40 आणि 7 47. 47/5 आहे का इथं? 47/5 नाही, म्हणजे हे चुकीची जोडी आहे. तरी आपण चौथा पर्याय पाहू. 3.2/7. या दोघाचा गुणाकार करा. 21 आणि 2 23. 23/7 हेही येणार नाही, म्हणजे उत्तर काय असेल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 37. का आहे प्रश्न क्रमांक 37? 4/3 + 7/3 - 2/3 या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी पदावली दिली आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त क्रिया करायच्यात म्हणून आपण त्याला पदावली म्हणतो. इथं बेरीज बी करायची, वजाबाकी करायची. तर काय करू आपण? सर्वप्रथम बेरीज करू. बेरीज करू. इथं आपण बेरीज करत असताना छेद समान आहे का? समान आहे. समान असलेला छेद घ्या 3. अंशांशाची बेरीज करा. 4 + 7 वजा हे 2/3. त्यानंतर हे किती झाले? 7 आणि 4 11. 11/3 वजा 2/3. आता या ठिकाणी वजाबाकी करायचे. वजाबाकी करायचे तर छेद समान असलेला घेतला. समान आहे छेद, समान असलेला घेतला. मग काय आलं? 11 - 2. 11 - 2 म्हणजे 11 मधून 2 गेले 9 राहिले. एकतर 9/3 हे उत्तर असेल, किंवा या 9ला आणि 3ला दोघालाही 3 भाग जाते. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. उत्तर काय असेल? 3. या दोन्हीपैकी एक उत्तर असेल दादा. दोन्हीपैकी एक उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? अयोग्य जोडी कोणती? चुकीची जोडी कोणती म्हणते? अयोग्य जोडी कोणती?
अडीचला कसं लिहिलं जातं? 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 1/2. हे बरोबर आहे, हे येणार नाही. 2.25. 2.25ला कसं लिहिलं जातं? 2 पूर्ण आणि पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे 3.4. पाऊणसाठी 3/4. हे का आहे? हे 2.25 आहे. 2 पूर्ण आणि पाव भाग आहे, म्हणजे हे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. ही चुकीची जोडी आहे. 2.25 आहे हे. तर 5.5 पर्याय तिसरा बी पाहू आपण. 5.5. 5.5 म्हणजे 5 पूर्ण आणि अर्धा. 5.1/2. चौथा पर्याय 12.5. 12.5 म्हणजे 12 पूर्ण आणि अर्धा 1/2. हेही बरोबर दिलं इथं. हेही येणार नाही, म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. हे 2.25 असं लिहायला पाहिजे होतं. 2.3/4 पण त्यांनी 2.1/4 म्हणजे 2.25 लिहिले. मग चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 4.1/4 अधिक 9.3/4 या दोघांची बेरीज करायची. तर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. ह्याला अगोदर अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार 4×4 आणि 1 17. 17/4 अधिक 9.3/4 आहे. पहा, हे 4.25 आहे आणि हे 9.25 आहे बरं का. 4.1/4 म्हणजे 4 पूर्ण पाव भाग म्हणजे 4.25. 9.3/4 म्हणजे 9 पूर्ण आणि हे पाऊण भाग. 9 चोक 36 आणि 3 39. 39/4. छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. 17 अधिक 39 बरोबर 9 7 16ला 6 हातच्याला 1 3 आणि 1 4 आणि 1 5. 56/4. 56/4. आता 56/4 म्हणजे 4.25 आणि 9.25 म्हणजे काय होईल? इथला पाव इकडे गेला, 10 आणि 4 14 येते. मग 56/4 किंवा या 56ला 4ने भाग. 4ला आणि 56ला 4ने भाग जाते. 4 1 4 4 1 4 1 उरला 16 झाले. 4 चोक 16 14 हे उत्तर येते. 56/4 किंवा 14 या दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला पर्यायामध्ये असेल. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 40. काल आपण 20 पाहिले होते, आज त्या पुढील पाहत आहोत. 4.5/4 अधिक 3.2/4 अधिक 7.1/4 बरोबर किती? या सर्व हे काय आहेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 4 चोक 16 16 आणि 5 21. 21/4 अधिक 3.2/4 म्हणजे 3 चोक 12 आणि 2 14. 14/4 अधिक 7.1/4 म्हणजे 7 चोक 28 आणि 1 29. 29/4. आता या ठिकाणी काय झालेलं आहे? छेद समान आहे सर्वांचा. समान असलेला छेद घेतला 4. अंशांशाची बेरीज करा. ह्याचा अंश आहे 21, ह्याचा अंश आहे 14, ह्याचा अंश आहे 29. बेरीज करा. हे 9 आणि इथला 1. हे 9 आणि 1 10. 10 आणि 4 14ला 4. हातचा 1. हातचा 1 आला लक्षात ठेवा. 2 आणि हातचा 1 3. 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. 64/4. उत्तर काय आलंय? 64/4. किंवा या 64ला आणि 4ला 4 भाग जातो. 4 1 4 4 1 4. 6 मधून 4 गेले, 2 उरले, पुढे 4 आहे. 24 झाले. 4 7 24 16. 64/4 किंवा 16 दोन्हीपैकी एक उत्तर पर्यायात असेल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न वजाबाकीचा आहे. 4.2/7 वजा 2.1/7. या ठिकाणी हे दोन्हीही अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. याला आपल्याला काय करावं लागेल? अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे हे 4.2/7 वजा 2.1/7 या दोघाचा गुणाकार करा. 4 7 28 आणि 2 30. 30/7 या दोघाचा गुणाकार 28. त्याच्यामध्ये अंश मिसळा. 30 आलं आणि छेद जशास तसं
30/7 वजा या दोघाचा गुणाकार करा 2चा आणि 7चा 14, त्याच्यामध्ये अंश मिसळा 15, 15/7 छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला, अंशांशाची वजाबाकी आणून अंशांशाची वजाबाकी करा 30 - 15, 30 मधून 15 गेले 15 राहिले 15/7, एकतर उत्तर आपलं 15/7 असेल किंवा प्रश्न पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिला आपल्याला म्हणून ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा, 15ला 7 भाग घाला, 7 × 7, 7 2 14, 1 उरला म्हणजे 2 पूर्णांक उरलेला 1 अंशात छेद जशास तसं 2.1/7, 2.1/7, एकतर 15/7 असेल किंवा 2.1/7, दोन्हीपैकी एक उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया आता शिकेतला. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची एक छोटीशी पदावली दिलेली आहे. पदावली म्हणजे एकापेक्षा जास्त क्रिया. इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे. अगोदर ह्यांची बेरीज करू. ते करण्याच्या अगोदर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, ह्याला अपूर्णांकात रूपांतर करू. अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे या दोघाचा गुणाकार करा, त्याच्यामध्ये 2 मिसळा, पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार. पूर्णांक आहे 4, छेद आहे 3, दोघाचा गुणाकार 4 × 12, त्याच्यामध्ये अंश मिसळा 2, 14, 14/3 अधिक या दोघाचा गुणाकार करा 3 2 6 आणि 1 7, 7/3 वजा या दोघाचा गुणाकार करा 5 3 15, 15 आणि 3 18, 18/3. मग अगोदर यांची बेरीज करू. समान असलेला छेद घ्या 3, अंशांशाची बेरीज करा 14 + 7 वजा 18/3 जशास तसं. 14 आणि 7 किती झाले 21, 21/3 वजा 18/3. वजाबाकी करा आता, छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला 3, अंशांशाची वजाबाकी करा 21 मधून 18 गेले किती राहिले 3, 3/3. एकतर उत्तर 3/3 असेल किंवा एखाद्या संख्येचा छेद आणि अंश जर समान असला तर त्याचं उत्तर काय येतं 1, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, उत्तर काय आलं 1. म्हणजे उत्तर आपलं काय येईल 1 हे उत्तर येईल. आलं. चला, तुम्ही सर्वजण या चॅनलसाठी नवीन आहात, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. संध्याकाळच्या तासिकेमध्ये परत भेटू आपण.